तर नमस्कार मित्रांनो, आता आपण जेवायला गेलो होतो मगाशीच घरी आणि जेवायला गेले होते ना, थोडा ना पाऊस पडायला लागला. तर थोडासा वेगळा प्लॅन झाला अचानक. पोरं बोलतात की नदीवर जाऊया, खाली ओढ्यावरती, म्हणजे नदीवर ओढ्यावरती जाऊया. आणि आता पब्लिक गेली आपली पुढं. बघूया आता काय होतं आहे पुढं. विशालला बोलला आहे मी कांडाला घेऊन येतो, तिकडं मामाच्या वाडीमध्ये कांडाल आहे एकाकडं. तो तिकडनं बोलतो की मी कांडाला घेऊन येतो आणि आपण ते कांडाल टाकूया. बघूया मासे भेटतात का. विशाल तर मामाकडं जातो आहे पुढं. आता बघूया, विशालने आणलं कांडाल तर आपलं कामच भारी होईल. अजून एक आपल्याला एक छानसा व्हिडिओ बघायला भेटेल. ठीक आहे, आता जंगलाची वाट आहे. थोड्या टायमानंतर विशाल कांडाल घेऊन की तुम्हाला मी दाखवतो कसं काय मासे पकडायचे वगैरे. ठीक आहे, आपले सगळे पोरं पुढे तर गेलेत, तर मी पण जातो आणि डायरेक्ट तुम्हाला पर्यावरतीच भेटतो. आता मित्रांनो, विशाल आम्हाला घाबरवतोय प्रत्येक वेळी. तो बघा समोर जातो, बोलतो ह्या रस्त्याने अहो अरे तुरे असे काय कोणाला आवाज देऊ नका, नाहीतर आवाज येतात परत आणि आंडव्या लोकांनी करूच नका असं बोलतो तो. तर आम्ही शांतपणे जातोय. आम्ही सांडवे आहोत, आंडवे. विशाल गेला काय रे आणायला कांडाल? जातोय ना, जातोयस आणायला? हां, विशाल कांडाल आणायला जातोय आणि आम्ही पोहोचलोय नदीवरती. तुम्ही मग सांगितलं ना. आणि हा बघा काय करतोय. काय करतो रे? कोकम कापशील काय तुला? अरे वा, रोड आहे. ओव्हर ॲक्टिंग दुकान आहे तुझ्या मागवले. हा मासे भरपूर आहेत. मित्रांनो, हे बघा काय दिसलंय. मासे पकडायला होतो ना आपण तेव्हा. आता मासे पकडायला आलो. 2 दिवस पाऊस पडला, 2-4 दिवस पाऊस पडतोय ना, त्याच्यामुळे हे काजूची बी रुजले. आणि ही मित्रांनो काजूची बी खातात पण. मी तोडलं अक्षरशः. थांब देणार. हे बघा, असा घर असतो याच्या आतमध्ये. आपण तो आता दाखवा घर. आपला भाव आलाय कांडाल घेऊन. भेटली ना? भेटली, फायनली कांडाल भेटले. दाखव बघू. बघा मित्रांनो, हे कांडाल आणले भावाने आपल्या. आणि आता आपण टाकूया. कोण टाकतंय? मी टाकू? मी टाकतो. पाण्यात नसं उतरायचं. ठीक आहे, एकदा पहिला मी ट्राय करतो, नंतर आपला विशाल भाऊ टाकेल पुढच्या धावामध्ये तिकडं. हे बघा, बघे मित्रमंडळ. आता हे बघणार आहेत वरना काय काय आम्ही करतोय ते. ठीक आहे, आता बघूया पुढे. ठीक आहे मित्रांनो, आता हा बघू शकता तुम्ही, ते कांडाल टाकतोय. एक्सपिरियन्स माणूस. टाकायला सुरुवात केली. हे बघा, आणि विशाल तिकडे काढायला लागलाय. लावायला पूर्ण बसवायला लागेल. बसू देतो. हा बसू देतो आणि मग काढू एकदम. विशाल पाठीमागे बसवीत यायला लागलाय. आणि आणि पडशील भात. हे बघा, एक मासा पण टाकल्या अडकलाय. मित्रांनो, मासे सूर टाकतायत पाण्यात. मी प्रत्यक्ष बघितलंय. पाण्यात उतरायला भीती वाटते मित्रांनो. तर बघा, एक मासा लागलाय पण आतमध्ये, आणि तो पण मोठा मासा आहे. एक नंबर. कुठनं येणार मी तिकडं? विशाल इकडे येणार तू? ते बघा, पहिलाच मासा भेटलाय. कावल काय बोलतात ह्याला? टाकलं आपण पिताकडी. नाही, ते टाकलं त्याला काय बोलतात? जाळीला कांडाल टाकली आणि लगेच भेटलाय आपल्याला. दुसरे पण अटकले होते पण ना. हे बघा मित्रांनो, पूर्ण हे बघा केवढा आहे बघा मित्रांनो. आता विशाल कांडाल ती फिरवतोय.
मी उतरतो खाली. हे बघा मित्रांनो, एक मस्त एकदम सोबत मासा पकडलाय. मळू भेटलाय नाही दुसतोच तर मागाशी पेटला ना तसा मळू मळू मासा आहे. मळू मासा आहे. दाखवतो मळू मासा दाखवतो तुम्हाला. हा बघा मित्रांनो, मळू मासा आहे बघा. हा एक दुसरा मासा पकडलाय. टाक वरती. हा अलग आहे, हा मळू नाही आहे. हा मित्रांनो, या माशाला काय बोलतात ते तसं मी सांगा. मी एकदम जवळून दाखवतो तुम्हाला. पितलांडी पितलांडी पिताकडी. हे लोक याला पितळांडी बोलतायत. उडी मारून जाईल. उडी मारेल बोलतात. हे बघा याला काय बोलतात मित्र. हे बघा चांगली साईज आहे आणि मस्त दिसतात. असे फ्राय करतात असे मासे. हे फ्राय करायला एक नंबर आहे. एक मासा लागला इथं. मोठा आहे रे मस्त. काय झालं सोडला ना मित्रांनो. एकदा चाललाय या काढायला. मी एकदम स्पष्ट दाखवणार तुम्हाला. स्पष्ट दाखवतो तुम्हाला. गेला बोलला. डोकरू वाटत नाही. पकड 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 नको. दुसराही गाड्या काय असू दे ना. आवाज कसला मासा पकडला. अंड्यामध्ये मासे आहेत रे. बघ बघ केवढा मासा आहे. अरे तिकडे पाड ना खाली. मी तिथे कुठे पाडतोय. हा लागला लागला लागला. हा सवली कसलं बायका तरी. मित्रांनो खूप लांबून काढतोय व्हिडिओ. जायला चान्स नाही तिथे जास्त. मी गेलो तर मी पाडायचो त्याच्या. मित्रांनो हे बघा दगड हलवत आहेत. मग त्याच्याने ना मासे त्या जाळ्यात अटकणार. दगडांखाली लपलेत ते. थांब थांब थांब. बघा एक अजून. दोन लागला. इथं पण लागलाय. पुढं पण लागलाय. इथं लागला वाटतं पुढं. मी कसा काढू. मी काढणार आहे तो. थांब एक मिनिट. मी तिकडच्या खाल्ल्या धरणात काय आले. मोठा मोठाले काढणार आहे अंके आहे. बघूया मी इथं ट्राय करतो. काय ना मान पकड. हा बघ. टाक तिकडे वर. उठ बाजूला. हा धर. मी काढतो धर. इथे कुठे तो. गेला की गेला. पायाला आकडी आली. हाय नाही गेला गेला. गेला. उडा उडाच विशाल आण. हे बघा मित्रांनो, इथं तर आपल्याला भेटले 10 मासे भेटले. आता इथं तर उंच पाणी आहे. इथे मासे पण भरपूर दिसत आहेत. इथे ट्राय करूया. आता विशाल भाऊ बघू आपला डुबून लावणार आहे वाटतं. मला वाटते पाणी तर खूप उंच आहे. मला वाटतं छातीच्या वरती पाणी आहे. मासे पण खूप आहेत. ते बघ ना भाई. ते बघ ना. ते बघ बघा ते पण बघ ना कसं मासा. हा बघ हा मासाच आहे. ते बघ. ते बघ आतमध्ये खतरनाक मासे आहेत मित्रांनो आतमध्ये. हा मला मासाच वाटतं आहे. डुबून पूर्ण आतमध्ये कांडा लावायला लागणार आहे मला वाटतं. ठीक आहे काय हरकत नाही. मासे भेटणार असेल तर काय करू शकतो आपण. विचार मला. हे बघा डुबण्याच्या भाषा करतायत. जरा मी डुबून लावून. हा बघा विशाल चाललाय. विशाल डेअरिंग बाज आहे मजबूत. तेव्हा त्याला लहान पाणी वाटतं. चांदेकर आलायस ना. बघ कसं घेतात ते शिकून घे.
फक्त मासे पाहिजे खायला तेवढं नाही भेटत. मासे खातो का मी, व्हेजिटेरियन आहे. अबे इथं टाकूया, हा तिथे एकदा टाकूया आणि खाली तुम्हाला बसायला लागेल पण. बसू आम्ही पाहिजे तितका वेळ. टाकता टाकताच भेटलाय मित्रांनो. थांब 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 आलो. पण तो बघ इथं कुठं वरती तिकडं पाण्यात घेऊ नको, पाण्यात पडला तर काय. 2 भेटले 3 पैकी ना. इथं आहे थोडा क्लिअर लागले रे, मोठा होता. इथं आहे धावडा, इथं होता काय. हा दुसरा लागला वाटतं. विचारला पिशवी घ्यायला पाहिजे, चिरगातील मासे. हो विशाल आहे तिथं मोठा आहे. हा विचार तिथं मोठा आहे का. हा अरे मजबूत आहे. हो केवढा हा केवढी साईज आहे मित्रांनो. चांगली सोय भेटते ना. कानेर पण आहे ना. कुठे आहे? अरे कानेर पण आहे बघ बघ. वरती काढ. श्रीमंत उठ तू. अरे मला वाले लागले मोठीवाली. हा 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 अरे काढ वरती, काढ ना जाळी. अरे गेला वाटतं घेऊन. हा गेला घेऊन. काढला नाही ना कांदा. नाही गेलाय, काढ ना वरती. गेला घेऊन. ते काय मग. नाही ते नाही श्या. अरे मला साप होता, घेऊन गेला. मोठं मासा घेऊन गेला वाले लागलेली मोठीवाली. मित्रांनो. कॅटफिश होता इथे आणि एक साप आला आणि लगेच घेऊन गेला. तुम्हाला दिसलं पण असेल, मी दाखवलं थोडस. कॅटफिश होता. चांगली मोठी होती रे. श्या. अरे कसा घेऊन गेला, म्हणून सांगतो तुला वरती काढलं की जाळी. पण जनावर पण लागलं होतं ना. नाही बघ बघ ते सांगते ते. मळी आहे ना. साप आला की त्याला पण पकडायचा. साप गेला तिकडे रे. तर पुढं पुढं गेला नाही का. हाय हाय. पुढं होता तिथं. गेला. शिव्या आहे मेला तो म्हणतात. अरे होय शिव्या काय करायचं. अरे खाली खाली बस आहे बघ. पण तो गेला कसा होईल ना, असं होय. त्यालाच वरती घेऊन गेला असा. नाही मारत होता तो. हा. मस्त. फोटो काढ ना माझा. काट्यात बघ, काट्या अडकतील बघ बघ. कांडल टाकणार आणि खालून ढोकटा टाकणार. कांडल पूर्ण गोल राऊंड लावतायत आणि मधल्यामध्ये दांडके टाकणार. घेरतायत मछलीला. मछली जल की रानी है, पानी उसका जीवन है.
इथं पण मोठा आहे भरपूर. मी हे करू आतमध्ये जाऊन. साईज बघा कसली आहे मजबूत. हा कधीपासून काढतो. पायाखाली फक्त घेऊ नका सोडून. तीन पेच नाही अडकलाय तो. बघ साईज बघ ना कसली आहे भाई. मस्तच आहे तो. गदरवतय पूर्ण मध्ये कांडल्यामध्ये अटकते. हे बघा दोघं किती अटकतील आता मासे बघूया. पावसाचा पूर्ण माहोल आहे मित्रांनो. मला दाखवतो पूर्ण वातावरण कसं झालंय. बेडके एवढ्या ओरडत होत्या ना, टेर टूर टार टूर टार टूर टार टूर. पूर्ण ढगाळ वातावरण झालंय मित्रांनो. बघा काळोख केलाय पूर्ण. मासे भरपूरच भेटलेत आम्हाला. आजचा दिवस पूर्ण लकी आहे. हा एक मग भरून पाणी भेटले. परत पिशवी भरली पूर्ण. हे बघा पूर्ण पिशवी भरले माशांनी. मासे अटकतात फुल मजा येते असे पकडायला मासे. अपेक्षेपेक्षा भरपूर जास्त मासे भेटले. इथे पण लागलाय पुढे बघ. तो बघ उंडरवतोय. उंडरवतोय वाढायची वरती. कुठं आहे हे जर काढ हे. सगळे मासे तिकडचे इकडे घेऊन येतात. इकडे कांडाला लागले ना त्याच्यात अटकवण्यासाठी. बेडक्या बिडक्या पण अटकतील. एवढं मेहनत केली फक्त एक बेडकी भेटली. छोटे मासे ते आरपार होतात तिकडून. हे बघा मित्रांनो आपली पब्लिक आता मासे पकडून झाले बघा. इथं मासे पकडले होते आणि त्या वरच्या ढावामध्ये पकडले होते. हे जायचं नाही इथून आपल्याला. वरतून कशाला. अच्छा आपल्या तर मासे पकडून झालेत आणि अपेक्षेपेक्षा जास्त मासे आपल्याला भेटलेत. खूप म्हणजे खूपच मजा आली यार. एक नंबर. आणि आपला विशाल भाऊ आहे ना. विशाल भाऊ म्हणजे नाद नाही का विशाल भाऊचा. त्यानं आणला कांडाल आणली. ट्रिक दाखवली. आपण सर्वांनी हेल्प केली त्याला आणि त्याचा फायदा आपल्याला झाला आहे भरपूर. आता बघूया वरती गेल्यावर तुम्हाला ना ओतून दाखवतो किती मासे भेटलेत ते. आपले पोरं सगळे पुढे पुढे जातात. आता बघूया किती मासे भेटलेत ते. हे बघा आपली सगळी पब्लिक चालली पुढं. जाम जोशमध्ये आहे. मासे भेटलेत ना. आल्याप्रमाणे काहीतरी फायदा झाला आहे. फुल जोशमध्ये पडलेत पाण्यामध्ये भिजलेत तरी पण उठून मासे पकडायची हौस काही फिटली नाही. तरी पण शेवटपर्यंत मासे पकडते हौशीनं एकदम. आणि आता असं जंगलातून जाऊन चाललोय आता वाटेवरती पुढे. आणि या क्लायमेट बघा पूर्ण चेंज झालं आता. असं वाटतं की थोड्या वेळात पाऊस पण येईल. पूर्ण ढग आले ते बघा. पूर्ण ढग आले ते बघा. पूर्ण ढग. आणि पावसाच्या आधी आपल्याला जर पाऊस आला तर त्याच्या पावसाच्या आधी आपल्याला जायला लागणार आहे घरामध्ये पटापट. आणि तुम्हाला मासे पण दाखवतात ना किती पकडलेत ते आपण. चला थोड्या वरती गेल्यावरती चांगल्या जागेमध्ये तुम्हाला मासे दाखवतो किती मिळालेत ते. चला ये पब्लिक फटाफट चला. पाऊस आला ना मोबाईल पण भिजणार. सगळं भिजणार. लवकर चला मित्रांनो. हे बघा पूर्ण ॲमेझॉनचं जंगल आहे. हे बघा मित्रांनो मासे ओतायलासाठी ना पानं घेतोय तांदळीची. आणि ते घेऊन जावे तिथं तांदळीची पानं मासे ओतून दाखवतो किती पकडले ते.
आता दुसरं काय आपण आणलंय नाही, तर या पानांवरती मासे होतो या. आपला भाव बघा काय करते. अरे भाई काढ लवकर, चल पाऊस येतोय. हे नको ती नाटकं सुचत ना यांना मध्ये मध्ये. अजून पकडायचे होते मासे, हाऊस बघा काय आहे, अजून मासे पकडायचे पाऊस आला तरी पण. चल 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 फटाफट चल. चला तुम्ही चला, येतोय तो. बस नाही एवढं पानं. किती? हा बाद झाली एवढी, पाच आहेत. बाद झाली. आपल्याला काय वाटा एकच घालायचा आहे. होय. दोन, दोघांना दोन. हे बघा मित्रांनो, ह्या पानांवरती आहे ना आता मासे ओतूया. किती आणलेत ते बघूया आपण. आम्हाला पण अंदाज नाही किती पकडले तर भरपूर. पण बघूया, जरा मोठा कर ना, जेवण तर पण असेल ना, उडणार तिकडे तिकडे. होय काय बरंच करतो. हे बघा, हे पानं आणलेत ना, ह्याच्यावरती आपण मासे ओतूया. बघूया किती भेटलेत ते. जास्त तर भेटलेत, आम्हाला एवढा अंदाज पण नव्हता एवढे भेटतील. पण आम्हाला अशा बाहेरच भेटलेत. बघूया आता किती आहेत. त्याच्यात होते, अर्धे जिवंत आहेत, अर्धे मेले असतील. पण होत त्याच्यावरती. आई शपथ, पिशवी बाजूला कर. हे बघा मित्रांनो, किती मासे भेटलेत. मळे मासे आहेत आणि आमच्याकडे काय म्हणतात आपल्याकडे, दांडाली आणि पितलांडी. दांडाली आणि पितलांडी आहे. केवढे बघा मासे दांडाली मोठे साईज बघा केवढी मोठी आहे. मांदेली आहे ती. आणि हे हा मळू मासा आहे बघा, याची पण साईज बऱ्यापैकी आहे. तर काही काही जिवंत आहेत. आता याचा काय आपण वाटा वगैरे घालणार नाही. आता खाणार याच्यापैकी विशालच आहे. बाकी आम्ही काय एक खाल्ला बाद झाला आम्हाला. तर हे मासे तर विशालकडे घेऊन जाणार आहे. आणि विशाल मस्तपैकी असं बनवणार आहे मासे. बाकी आपले पोरं जाम खुश आहे ते मासे बघून. आणि मस्तच. ए बघा, हा अलग मासा आहे कोणता तरी. नाही, हा त्याच टाईपचा मासा आहे, ह्यालाच पितलांडी म्हणतात. छोटी साईज आहे. हे थोडी छोटी साईज आहे. हे बघा मस्तपैकी एकदम क्लिअर वातावरणामध्ये आणि साफ जागेमध्ये बसलेत बघा मासे, तुम्हाला दाखवायसाठी बघा. चलो फायनली आता हे एवढे मासे पकडलेत आणि आजचा ब्लॉग संपवायचा वेळ आला आता. तर आता इथं स्टॉप करतो व्हिडिओ. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.